नमस्कार. मी नवीनच नोकरीला लागले होते आणि तिथे माझ्या लक्षात आलं की लोक मास्टरवर एकच जण यायचं आणि 5 जणांच्या म्हणजे त्यांचा असा ग्रुप समविचारांचा केला होता त्या लोकांनी. जो येईल त्याने एकाने लवकर आलं की सगळ्यांच्या सही हे करायची. त्यामुळे त्यांचं कधी लेट नसायचं आणि कधी गैरहजेरी नसायची. CL वगैरे वाचायचा. ज्या वेळेला अगदी त्या व्यक्तीच्या नावाने जर कोणाला लक्षात आलं आणि बघितलं तरच लक्षात यायचं की आज ती व्यक्ती ऑफिसला आलेली नाही. आणि मग सही मग कधीतरी चुकून झाली, गडबडीत झाली वगैरे असं करून ती चूक लपवली जायची. मग ह्याच्यावर म्हणून बायोमेट्रिक्स आलं पुढे मागे. वेळेसाठी सुद्धा आणि अशा पद्धतीने चोरी होऊ नये म्हणून. बायोमेट्रिकची चोरी करणारे त्यापेक्षा अतिशय हुशार. हे ऑफिस ड्युटी असेल तर ती दाखवायची, काहीतरी उगाचच नसलेली ऑफिस ड्युटी दाखवून गैरहजर दाखवायचं, किंवा बरोबर वेळेत येऊन बोट लावणं आणि वेळेत संध्याकाळी येऊन बोट लावणं आणि मधल्या काळात गैरहजर राहणं ऑफिसमध्ये. हे लोक करणारे आहेत. असे चोर कुठल्याही प्रकारचे तुम्ही वेळोवेळी सगळीकडे पाहिलेले असतील. कामाची चोरी म्हणा, वेळेची चोरी म्हणा, सही करून काय कशाची पण करणारा माणूस कसाही करतो. आता तशीच मग चोरी धर्मक्षेत्रावर पण होते. तुम्हाला बऱ्याच कुठल्याही धर्मक्षेत्रामध्ये बघितलं तर तिथे लांडी लबाडी करणारा एक तरी व्यक्ती असतो आणि तो हजारो कोटीचं लांडी लबाडी करतो. मग ती व्हॅटिकन चर्च असू दे, मक्का मदिना असू दे, कुठेही असतो. आपल्या रामलल्लाला ज्या देवळाला न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे ट्रस्ट केलं होतं, कळलं ना. आणि त्या ट्रस्टमधनं 15 लोकांच्या ह्याच्यावर तो कारभार सोडला होता पैशाचा. आता बऱ्याच लोकांना हे जे लबाड लोक असतात त्यांना खूप दुसऱ्यांना लबाड नावं ठेवायचं. स्वतः लबाड असतात पण दुसऱ्यांना लबाड म्हणून दाखवायचं असतं. त्यांनी खूप प्रयत्न केला एवढ्या वर्षामध्ये. मोदी आणि योगीवर कुठल्याही घोटाळ्यामध्ये त्यांना पकडता नाही आलं. मग काय एक आणि दिवसेंदिवस राम मंदिराचं प्रस्ताव वाढत चाललं होतं. आता आग तर लागणारच ना कुठेतरी. मग काय करूया, धर्माला सुद्धा बदनाम करूया, योगी मोदींना सुद्धा बदनाम करूया. एक लबाड त्याच्यामध्ये घुसवल्या त्या 15 लोकांच्या. म्हणजे आणि ही लोक खूप लबाड लोक खूप हुशार असतात. तुम्हाला आतासुद्धा जर मी गोधराकांड म्हटल्यावर दंगा आठवेल तो गुजरातचा, पण साबरमती एक्सप्रेस म्हटल्यावर तुम्हाला आठवणार नाही. ज्या गोधराकांडाची सुरुवात झाली ती साबरमती एक्सप्रेसमध्ये लोकांना, यात्रेकरूंना जिवंत जाळलं आणि तिथून ती सुरुवात झाली होती. म्हणजे ही लोक जे मुख्य जे आहे ते लपवून ठेवायचं आणि बाकीचं पुढे आणायचे, ह्याच्यातमध्ये ते अतिशय हुशार असतात. आता इथे सुद्धा काय चंदाचोरी. आता चंदा ही मंदिर बांधायच्या आधी चंदा केला होता ते बांधण्यासाठी. तो आताचा चढावा नाही आहे. आता जे देवळात घातलं जातं तो चढावा आहे, देवाला दिलेलं दान आहे. त्याचं हे होतं तरी लोक चंदाचोरी करतात. असू दे, त्यांना विषय भरकटवता येतात. वाईट वाटतं ते आपण भरकटवत जातो त्याच्यामध्ये. आता ही चोरी का करूनी गेली, ही चोरी ह्याच्यासाठी करूली गेली. रामलल्लाचं आता व्हॅटिकन आणि मक्का मदिनाचं
दर्जा येत होता. आणि जर एवढ्या आलेल्या सडाव्यातून आपल्या धर्माचे गुरुकुल वगैरे अशा पद्धतीचं छान व्यवस्थापन झालं तर काय, हे त्यांना नको होतं. त्यांना आपल्या धर्माला काळिमा फासायची होती. योगी मोदींना काळिमा फासायची होती. त्याच्यासाठी झाली, तिथे व्हायला नाही पाहिजे होतं ह्याच्यामध्ये. पण हिंदू लोकांची आस्था कमी नाही होणार. आजही तिथे लोक दान करणार. फक्त आता ह्याच्यात काय होणार, अतिशय छान सुव्यवस्थित असं आता होणार. स्कॅनिंगने पैसे घालणं वगैरे, आणि दानपेट्या पण ज्या वेळेला उघडल्या जातील त्या व्यवस्थित देखरेखीखाली उघडल्या जाऊन त्याचे पैसे काउंटिंग वगैरे अतिशय परफेक्ट पद्धतीने होतील. ज्या चुका ह्या ट्रस्टच्या वर विश्वासभून झाल्या होत्या त्या न होता व्यवस्थित अतिशय चांगल्या पद्धतीने नजर राहील आणि सतत जागता पहारा असेल अशा पद्धतीची सोय करणार योगी. ह्याबद्दल मला जरासुद्धा शंका वाटत नाही. आणि अशा पद्धतीने झालेल्या पैशामधून आपल्या इथे गुरुकुल वगैरे असे छान उपक्रमसुद्धा राबवले जातील राम मंदिरातून. त्यामुळे जे झालं, आता ह्या लोकांना काय केलं ह्यांनी, सोन्याची अंडी देणारी लवकर पोटच फाडूया म्हणजे सगळी अंडी मिळतील ह्याच्यावर अतिशय घाईघाईने जास्त हे करायला गेले लबाडे, आणि हे लवकर उघडकीला आलं. बरं झालं. आणि ते उघडकीला आल्यामुळे आता अतिशय योग्य पद्धतीने तिथे व्यवस्थापन, आणि तिथलंच नाही, एकदा का तिथलं व्यवस्थापन व्यवस्थित झालं, आपल्याकडे एक नवीन चळवळ चाललेली आहे, फ्री टेम्पल ही चळवळ चाललेली आहे. त्याच्यावर सुद्धा मोडता यावा म्हणून हे चोर लोक लबाडी करत आहेत की त्यांना राम मंदिर हे ट्रस्टमध्ये न येता सरकारच्या खाली अधीन आलं की चोरी करायला पुढे कधी मागे आपण जर सरकारमध्ये आलो तर आपल्याला चोरी करता येतील, मंदिरातून पैसे चोरता येतात. हे त्यांनी तमिळनाडू वगैरे सारख्या देवळातून बघितलेलं आहे. काय चालेल, शबरीमलेतलं कितींदा कोर्टाचे आदेश होऊन देवळाचा पैसा हा हिंदूंचा आहे, हिंदूंसाठी आहे, इतके क्लिअर कट आदेश असून सुद्धा सरकार त्यातले पैसे इतरांसाठी वापरतात, सरकारी कार्यकामासाठी वापरतात. तर हे सगळं खूप चांगल्या पद्धतीने लक्षात येऊन आता अशा पद्धतीचे ट्रस्ट सगळ्या व्यवस्थित चांगल्या देवस्थानावर VHP विश्व हिंदू परिषद RSSची माणसं नेमून जागता पहारा प्रत्येक देवळावर राहील. पहिल्यांदा सुरुवात ही राम जन्मभूमीकडून होईल आणि हळूहळू सगळ्या हिंदुस्थानातील सगळ्या देवळांवर होईल. आणि अशा पद्धतीने मला ना आता आठवते ते तुकारामाची अभंग, बरे झाले देवा निघाले दिवाळे, कजाग बायको मिळाली वगैरे असं त्यांचं ते म्हणणं आहे ना, तसं मला वाटतं. बरे झाले देवा झाली दान चोरी, कळली वृत्ती लोकांची. आता ह्याच्यातून तंत्रज्ञानाचं मदत घेऊन अतिशय व्यवस्थितपणे इतकी सुंदर व्यवस्था होईल ना, एक पैशाची चोरी करता येणार नाही अशी व्यवस्था होईल. आणि ही एका देवळातून झालेली सोय, अशा कितीतरी आपली देऊळं आहेत. शेगावला जा, शेगावसारखं देऊळ आहे जिथे 1 रुपयाची चोरी होत नाही. अशा लोकांच्या विचारातून आपले ह्याचं राम मंदिरामध्ये पण अतिशय चांगल्या पद्धतीचं होईल. मला तर खूप वाटतं. अक्षरधाम आहे, अक्षरधाम अशी कितीतरी देवळं आहेत की तिथे पैसा येतो, त्या पैशाचा विनियोग हिंदू धर्मासाठी, हिंदुत्वासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने होतो. जेवण वगैरे पण दिलं जातं स्वस्तामध्ये आलेल्या भाविकाला. अशा व्यवस्था
आता राम जन्मभूमीमध्ये पण होतील असं मला खूप वाटतं आहे. बघूया काय होतं आहे. तुम्ही माझं ऐकताय त्याबद्दल मी खूप आभारी आहे.